कधी तुझ्यातली गायिका मागे राहिली किंवा ती जाणीवपूर्वक तू ठेवलीस? आणि दुसरा एक प्रश्न याला आणखी एक, मगाशी उल्लेख झाला की काही कलाकाराच्या आयुष्यात असा काळ येतो की काम नसतं, तर मग त्या काळामध्ये त्या लीन पॅचमध्ये सकारात्मक आणि स्वीकारात्मक कसं राहायचं? गायनाला मी मागे ठेवलं असं मी म्हणणार नाही. मगाशी मी त्याचं उत्तर म्हणजे मला ना NSDच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये हा प्रश्न विचारला होता, आप अच्छा गाती हैं, आप अच्छा डान्स कर रही हैं, तो आपने अभिनय क्यों चुना, असं तेव्हा मला प्रश्न विचारला होता समोरनं. त्याचं उत्तर मला असं तेव्हा द्यावंसं वाटतं आणि अजूनही ते माझं उत्तर तेच आहे. मी अनेक गोष्टी चांगल्या करू शकते, पण तेव्हा फक्त अभिनय करतानाच मी स्वतःला विसरू शकायचे. हां, सो माझ्यासाठी हा एक तो एक दैवी प्रवास मला करायचा होता की मी स्वतःचं स्वत्व विसरून त्याच्याशी किती तादात्म्य पाहू शकते. त्या प्रवासात तेव्हा अभिनय पुढे होता असं मी म्हणेन. तेव्हा अभिनय पुढे होता. आता कदाचित दिग्दर्शनही येईल, मला माहीत नाही, पण तेव्हा मी ज्या स्टेजला उभी होते तेव्हा अभिनय करताना मी विसरून जायचे स्वतःला. म्हणजे मी इतकी घाबरलेली असायचे अभिनय करायच्या आधी, पण मी रंगमंचावर आल्यावर माझी भीती मला सोडून जायची. पण गाताना मला भीती वाटायची, नाच करताना मला भीती वाटायची, अभिनय करताना मी निर्भय असायचे. आणि मला निर्भय आणि उन्मुक्त जे ते फिलिंग होतं ते मला हवं होतं, म्हणून मी अभिनय तेव्हा स्वीकारला असं मी म्हणेन. आता तेच फिलिंग मला दुसरीकडनंही येऊ शकतं असं मला वाटतं. दुसरा तू जो प्रश्न विचारलास त्याचं उत्तर हे आहे की मी विजय तेंडुलकरांमुळे